नमस्कार, मी स्नेहल। तर रोज भाजीला काय करायचा हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो। तर इथे घरगुती साहित्यामध्ये भरली भेंडी ही रेसिपी करणार आहे। तर इथे भेंडी घेतलेली आहे, कवळी भेंडी घ्यायची आहे, हिरवीगार अशी। तर भरली भेंडीसाठी लागणारा मसाला किंवा वाटण तयार करून घेऊयात। इथे कढईमध्ये कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे घेतल्यानंतर सुक्क खोबरं घ्यायचं आहे, त्याचबरोबर पांढरे तीळ घेतले, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या। मीडियम टू लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे। इथेच कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्त्याची पाने कुरकुरीत होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची आहेत। हे सगळं तुम्ही वेगवेगळंही भाजू शकता, पण जास्त वेळ न घालवता एकदम कमी वेळातच एकत्र साहित्य करून भाजून घ्यायचं। आता हे थोडं थंड झालं की मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे। एकदम बारीक पावडर न करता थोडं जाडसरच वाटून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। मी इथे बघू शकता पाणी न घालता हा मसाला तयार करून घेतलेला आहे। इथे आता भेंडी चिरून घ्यायची। भेंडीला असे उभे काप करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने उभे काप करायचे जेणेकरून मसाला आतपर्यंत भरला जाईल। तर इथे सगळा मसाला भरून घेऊयात भेंडीमध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। इथे गॅसवर मोठा पॅन घेतलेला आहे, त्यात एक मोठा चमचा तेल घातलं। तर इथे पॅन मध्ये एक एक करून भेंडी ठेवूयात। यावर झाकण ठेवून मध्यम ते मंद आचेवर भेंडी शिजवून घ्यायची आहेत। ती वाफेवरच शिजवून घ्यायची आहेत, पाणी न घालता। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त चमचमीत अशी भरली भेंडी तयार आहे, करू शकता। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशा छान छान रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा।